श्रीवर्धन डेपोमधून सुटणाऱ्या दिघी तुरुंबाडी म्हसळा मार्गे वडाळा जाणाऱ्या एसटी बसला मेंदडी गावाजवळ अज्ञात कारणामुळे अचानक आग लागल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता घडली। यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट खिडकीतून उड्या घेत आपला जीव वाचवला। दिघी तुरुंबाडी म्हसळा मार्गे एसटी बस तब्बल 25 ते 40 प्रवासी घेऊन मुंबईच्या वडाळ्याला रवाना झाली होती। मात्र ही बस म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावाजवळ आल्यावर तिच्यामधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली। संपूर्ण गाडीत धुराचं साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना श्वास घेण्यासही कठीण झालं होतं। अनेक जण आपलं सामान शोधून ते गाडीच्या खिडकीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होते। अशातच धुराचं प्रमाण वाढल्याने घाबरलेल्या प्रवाशांच्या किंचाळा ऐकू येऊ लागल्या, जो तो भांबावून जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करू लागला। बसच्या वाहकानं तात्काळ प्रवाशांना धीर देत गाडी बाहेर येण्यास मदतीचा हात दिला, तर काहींनी थेट एसटी बसच्या खिडकीमधून बाहेर उड्या मारत आपला जीव वाचवला। बसला लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। वेळीच प्रवासी आणि बसचे कर्मचारी बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळल्याचं बोललं जातंय। वाढत्या तापमानामुळे वाहनांमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीय। एसटी बसमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रत्येक वाहनात अग्निशमन यंत्र असणं अनिवार्य असतानाही अनेक घटनांमध्ये त्या यंत्रांचा उपयोग होताना दिसत नाही। यामुळे एखादी मोठी दुर्घटना उद्भवली तर तिला जबाबदार कोण असा सवालही प्रवाशांमार्फत उपस्थित केला जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।